नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। महाराष्ट्रात बसून महाराष्ट्राच्या जनतेनं निवडून दिलेल्या उपमुख्यमंत्र्यांना म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा नारा दिला आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठली। ही केवळ एक घोषणा नव्हती, ही होती भाजपच्या गुलामीची पावती। या एका घोषणेनं शिंदे यांच्या डावपेचांचे आणि भाजपच्या प्लॅनचे बुरखे उतरले। आजच्या या व्हिडिओत आपण उलगडून पाहूयात की एकनाथ शिंदे यांच्या घोषणेमागचा खरा अर्थ, रणनीती, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची भीती आणि आगामी निवडणुकात महाराष्ट्राच्या अस्मितेवर चाललेला खेळ काय आहे। पुण्यात अमित शहांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जय हिंद जय महाराष्ट्र म्हणताना अचानक जय गुजरात असा नारा दिला। जय हिंद जय महाराष्ट्र, जय गुजरात, जय गुजरात। एवढंच नाही तर उपस्थित भाजप कार्यकर्ते आणि त्यांच्या गोटात जल्लोष देखील बघायला मिळाला। पण मराठी माणसाच्या हृदयात खदखद निर्माण झाली। जय महाराष्ट्र म्हणणारे शिवसैनिक आता गुजरातला वंदन कसे करू लागले? ही चूक नाही, ही भाजप समोर लाचारगिरीची पराकाष्ठा होती। अमित शहांच्या पायावर डोकं ठेवून महाराष्ट्र तुमचाच आहे अशी कबुली दिल्यासारखं हे वाक्य। या कार्यक्रमांचं टायमिंग बघा। ठाकरे बंधूंच्या एका ऐतिहासिक मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा झाली। एकनाथ शिंदे हे भाजपसाठी उपयुक्त चेहरा आहेत, जो त्यांच्या इशाऱ्यावर जय गुजरात म्हणू शकेल। गुजराती मतदारांना खुश ठेवण्यासाठी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याने जय गुजरात म्हटलं, हेच वास्तव आहे। आणि हे पाहून भाजपने खुर्चीत आरामात पाय टाकून शिंदेंचा पायदळी वापर केला। पण शिंदेंना हे उमजत नसावं का? त्यांचं आणि त्यांच्या पक्षाचं यामुळे नुकसान होऊ शकतं, मराठी मतदार दुरावू शकतो, हे त्यांना कळत नसावं का? आता समजून घ्या की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर काय होईल? मराठी मतदार पुन्हा एकत्र येणार। मनसेचा प्रभाव असलेल्या मुंबई, ठाणे, नाशिक या भागात उद्धवराज युतीने शिंदे गटाचा सुपडा साफ होऊ शकतो आणि म्हणूनच शिंदे गटात अस्वस्थता आहे। उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदे जोरदार टीका करतात, पण राज ठाकरे यांच्याबद्दल मात्र त्यांच्यात मराठीची तळमळ आहे असं कौतुक करतात। हा प्रयत्न काय? राज ठाकरे यांना चुचकारायचा, त्यांना उद्धव सोबत जाण्यापासून परावृत्त करायचा। शिंदेंची ही भीती इतकी स्पष्ट आहे की त्यांचे मंत्री आता राज ठाकरे यांना भेटायला धाव घेणार आहेत। शिंदेंनी 2022 मध्ये मोठं बंड केलं, भाजपच्या मदतीनं सत्ता मिळवली, पण त्यांना आजही खरी शिवसेना म्हणून जनतेनं मान्यता दिली आहे का? तर नाही। आमदार खासदार निवडून आणायचं, निवडणूक जिंकायचं गणित जुळवणं ही गोष्ट वेगळी आहे, पण मराठी माणसाच्या मनात अजूनही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आपुलकी आहे। राज ठाकरे ही मराठी अस्मितेचा आवाज आहे। दोघं एकत्र आले तर शिंदेंची सत्ता आणि त्यांची मुंबई जिंकायची महत्त्वाकांक्षा सगळं संपुष्टात येऊ शकतं। शिंदे गटात गेलेले माजी नगरसेवकही परत उद्धव ठाकरेंकडे जातील आणि हीच खरी भीती आहे आणि म्हणूनच शिंदे गट राज ठाकरे यांच्याशी गोड बोलतोय। भाजपनं शिंदेंना उपयुक्त म्हणून वापरलं, पण एकदा का ठाकरे बंधू एकत्र आले आणि मराठी मतं पुन्हा एकत्र झाली तर भाजपलाही शिंदेंची गरज उरणार नाही। मुंबईमध्ये तरी भाजपमध्ये शिंदेंच्या वाढत्या दिल्लीपर्यंतच्या संबंधांमुळे महाराष्ट्रातील काही भाजप नेते अस्वस्थ देखील आहेत। महापालिकेच्या निवडणुकात शिंदे गटाचं खच्चीकरण झालं तर शिंदे भाजपसाठी उपयोगी राहणार नाहीत। मग भाजप दुसरा चेहरा उभा करेल, शिंदेंना बाजूला करेल। जय गुजरात म्हणताना शिंदेंनी स्वतःच आपली किंमत दाखवली आहे। भाजप समोर ते लाचार आहेत हे सिद्ध झाले। मुंबई महापालिका निवडणुका म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेची किल्लेबंदी। शिंदे गटाने आता जोर लावलाय की मुंबईत त्यांना त्यांचा भगवा फडकवायचा आहे, पण हा भगवा कुणाचा आहे? गुजरातचा की महाराष्ट्राचा? ठाकरे बंधू एकत्र आले तर एक गठ्ठा मराठी मतं त्यांच्याकडे जातील। शिंदे गटात असलेले नगरसेवक उद्धवराज यांच्या युतीकडे पाहून कलाटणी देखील घेतील। शिंदेंनी भाजपसोबत सत्तेची तडजोड करताना आपली खरी शिवसैनिक ही ओळख गमावली आहे का असा प्रश्न देखील आता उभा राहतोय। महापालिका, ठाणे, नाशिक या बालेकिल्ल्यांमध्ये शिंदेंना जनतेकडून जबरदस्त फटका बसण्याची चिन्ह आहे। जय गुजरातचा नारा म्हणजे एकनाथ शिंदेंच्या धोरणात्मक गद्दारीचा पुरावाच आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि ही भाजपची स्क्रिप्टेड खेळी आहे का? या घोषणेमागे राजकीय रणनीती आहे का? मराठी अस्मितेला गाडून गुजराती आणि इतर मतदारांमध्ये भाजपला फायदा करून घ्यायचा आहे का असा प्रश्न देखील उपस्थित राहतो। शिंदेंनी हा नारा देऊन स्वतः सिद्ध केलंय की त्यांचं नेतृत्व महाराष्ट्रासाठी नाहीये तर भाजपसाठी। आता प्रश्न तुमच्या समोर आहे की महाराष्ट्राच्या भूमीवर जय गुजरात मनवणाऱ्या उपमुख्यमंत्र्याला आपण क्षमा करणार आहोत का?
मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान हे केवळ निवडणुकीचं टूल नाही, ही आपल्या ओळखीची, आपल्या अस्तित्वाची निशाणी आहे। एकनाथ शिंदे हे आता भाजपचे लाचार झाला आहेत का? मराठी माणसाचं नेतृत्व करण्याची त्यांची ताकद संपली आहे का? आणि पुढील निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं हे ठरवायचं आहे की गद्दारीला माफ करायचं की त्याला कायमचं हद्दपार करायचं। तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। अशाच महाराष्ट्रप्रेमी व्हिडिओसाठी आपल्या मराठी मंडळी या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला देखील विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।